16 फेब्रुवारीला संध्याकाळी ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी अर्थातच KIIT विद्यापीठात एका नेपाळी मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली। प्रकृती लमसाळ असं या विद्यार्थिनीचं नाव होतं। ती BTechच्या 3ऱ्या वर्षात शिकत होती। ही घटना घडली खरी 16 फेब्रुवारीला, मात्र प्रकृतीच्या आत्महत्येनंतरही या संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्यामुळे भारत आणि नेपाळ मधील वातावरण ढवळून निघालं आहे। नेमकं काय घडलंय याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। आता या मुलीनं आत्महत्या का केली तर समोर येत असलेल्या माहितीनुसार प्रकृतीचे एका विद्यार्थ्यासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय आहे आणि त्या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि या वादातूनच तिनं ही आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय। या संबंधी भारतीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले। आता त्या विद्यार्थ्याची चौकशी सुरू आहे। तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमाअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तर प्रकृतीच्या चुलत भावाने भुवनेश्वर मधील इन्फोसिटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे आणि या तक्रारीमध्ये KIIT विद्यापीठात एक विद्यार्थी त्याच्या बहिणीला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्याने केलाय। या ब्लॅकमेलला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा दावा त्याने केलाय। आतापर्यंत या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये त्या मुलाचा 3 संचालकांचा आणि 2 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे। प्रकृतीची आत्महत्या झाल्यानंतर तिला न्याय मिळावा यासाठी नेपाळी विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पस मध्ये निदर्शने सुरू केली होती। निदर्शने करणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांच्या गटासोबत चर्चा करताना KIIT विद्यापीठाच्या एका महिला प्राध्यापक आणि एका सुरक्षा कर्मचारी महिलेने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आलं, ज्यामुळे नवीन वाद निर्माण झालाय। या विद्यापीठाचे संस्थापक 40,000 नेपाळी विद्यार्थ्यांना मोफत जेवण आणि शिक्षण देतात। तुमच्यावर जितका खर्च होतो तितके तर नेपाळचे राष्ट्रीय बजेट आहे, अशा प्रतिक्रिया या महिलांनी दिल्या, ज्यामुळे पेटलेल्या वातावरणात एका प्रकारे तेल ओतलं गेलं। कारण या महिला कर्मचाऱ्यांच्या वक्तव्यानंतर नेपाळी विद्यार्थ्यांविषयी या कॅम्पसमध्ये पूर्वग्रह दूषित मत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। तसेच या महिलांच्या प्रतिक्रियानंतर नेपाळ सरकारनं या घटनेच्या तपासासाठी 2 अधिकारी सुद्धा भारतात पाठवले। या सगळ्या घटनेनंतर नेपाळ सरकारनं भारतावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानं नेपाळ भारत संबंध थोडे तणावाखाली आल्याचं म्हटलं जाते। परंतु आता त्या 2 महिलांना विद्यापीठ प्रशासनानं निलंबित केले। विद्यापीठानं अधिकृतपणे त्यांच्या वक्तव्यावर माफी सुद्धा मागितली आहे। त्या महिला प्राध्यापकांची टिप्पणी ही व्यक्तिगत होती असे सांगत विद्यापीठ त्याबाबत सहमत नसल्याची भूमिका विद्यापीठाने घेतली आहे। तसेच आता लवकरच विद्यापीठातील वातावरण पूर्वस्थितीत करून नेपाळी विद्यार्थ्यांना घेऊन पुन्हा वर्ग सुरू करण्याचे प्रयत्न विद्यापीठ आणि सरकारकडून सुरू आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राइब करा।